तथापि सदर योजनेअंतर्गत प्रस्तावित केलेले अपात्रतेचे निकष लागू केल्यामुळे तसेच पात्र शेतकऱ्यांच्या थकीत कर्जावर संबंधित व्यापारी बँकेकडून काही प्रमाणात सूट हेअरकट देण्यात येणारे असल्यामुळे सदर योजनेसाठी त्यापेक्षा कमी प्रमाणात निधी लागण्याची प्राथमिक अंदाज आहे। म्हणजे मुद्दामून या अटी टाकल्यात का? या नोटचा तोच अर्थ निघतो की या अटी मुद्दामून टाकण्यात आल्या ताकी तिथं असणाऱ्या शेतकऱ्याला जास्त मदत नाही झाली पाहिजे। 35,000 कोटीची घोषणा अध्यक्ष महोदय झाली, पण या अटीचा आम्ही अभ्यास केल्यानंतर आम्हाला असं वाटतं की 12-13 हजार कोटीपेक्षा जास्त मदत होऊ शकणार नाही। आणि त्यांनी ही कर्जमाफी कशी चुकीची, त्याच्यामध्ये काय बदल करायला पाहिजे हा प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न केला। पण अध्यक्ष महोदय कितीही प्रामाणिकपणे हे आमदार बोलले असले तरी उत्तर सुद्धा त्याच प्रामाणिक पद्धतीने येणं महत्त्वाचं आहे अध्यक्ष महोदय। पण दुर्दैव असं थातूर मातूर उत्तर तिथं दिलं गेलं आणि मग ह्या ज्या अटी आहेत त्या तशाच्या तशा अध्यक्ष महोदय तिथं राहिल्या। अध्यक्ष महोदय, हा GR जर आपण बघितला तर दुसऱ्या पानावर आपण जेव्हा जातो तेव्हा कर्जमुक्तीच्या अंतर्गत जर तिसरा मुद्दा आपण वाचतो त्याच्यामध्ये सरकारने एक अट अशी टाकलेली की 2019 ची जी कर्जमाफी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावाली जी कर्जमाफी आली होती त्या योजनेचा लाभ ज्या ज्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे त्या शेतकऱ्याला या योजनेमध्ये लाभ फक्त 50,000 रुपयाचा अध्यक्ष महोदय तिथे मिळणार आहे। ही अट टाकायचं कारण काय अध्यक्ष महोदय? तुम्हा आपल्या सगळ्यांना माहिती, गेल्या 5-6 वर्षामध्ये अतिवृष्टी झाली, कुठे कमी पाऊस पडला, सोयाबीनचे भाव वाढले नाहीत, कापसाची तशीच परिस्थिती, कांद्याची तीच परिस्थिती, खताचे भाव वाढत चाललेले, पेट्रोल डिझेल महाग झालेले, खर्च शेतकऱ्याचा वाढतोय, लाईटच्या बाबतीत तशीच परिस्थिती। आणि मग अशा परिस्थितीमध्ये अध्यक्ष महोदय गेल्या 5 वर्षामध्ये शेतकऱ्याला कुठेही नफा झाला नाही, खर्चही निघालेला नाही, मोठ्या प्रमाणात या शेतकऱ्याचं अध्यक्ष महोदय नुकसान झाले। मग असं नुकसान जर शेतकऱ्याचं तिथं झालं असेल आणि मग 2019ला त्यांनी त्यावेळेस जर त्या कर्जमाफीचा लाभ घेतला असेल तर या कर्जमाफीमध्ये त्या शेतकऱ्याला 2 लाखाची कर्जमाफी देण्यामधून का आपण अध्यक्ष महोदय वंचित ठेवतोय? अध्यक्ष महोदय, चांगला पिकाला भाव मिळावा याची जबाबदारी सरकारची, खताचे रेट कमी असावी ही सरकारची जबाबदारी, जर अवकाळी पाऊस आला, अतिवृष्टी झाली, त्यात जर शेतकऱ्याचं नुकसान झालं त्या शेतकऱ्याला त्यातून बाहेर काढण्याची जबाबदारी मायबाप सरकारची आहे। मग सरकार कुठेतरी त्यावेळेस कमी पडलं म्हणून आपला हा शेतकरी आज अडचणीत आलाय, मग त्या शेतकऱ्याला त्या अडचणीतून बाहेर काढण्याची जबाबदारी जर सरकारची असेल तर अध्यक्ष महोदय 2019 ची जी अट टाकली आहे तर कृपा करून या जनतेला मी विनंती करतो ती अट काढण्यात यावी। अध्यक्ष महोदय, ज्या शेतकऱ्याचं कर्ज 50,000पेक्षा जास्त आहे त्यांनी 2019ला पण त्या योजनेचा लाभ घेतलाय, अशा शेतकऱ्याला आधी जो अतिरिक्त पैसा आहे म्हणजे 50,000च्या पुढे त्याचं कर्ज असेल, समजा 1 लाख असेल तर आधी 50,000 भरावे लागतात आणि मग त्याला या 50,000 रुपयाचा लाभ मिळणार। 1.5 लाखाचं कर्ज घेतलं असेल आणि त्याच्या व्याज आणि पेनल्टी पकडून समजा 2 लाखावर गेला असेल तर 1.5 लाख भरावे लागणार आणि मग 50,000चा लाभ तिथं मिळणार आहे। अध्यक्ष महोदय, तुम्हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज परिस्थिती काय, 2025ला अतिवृष्टी झाली, त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, 98 लाख हेक्टरवर नुकसान झालं। आता आपण बोलतोय मुंबईत चांगला पाऊस आहे, पुण्याच्या ठराविक ठिकाणी पाऊस आहे, कोकणात पाऊस आहे, पालघरला पाऊस आहे, नाशिकला पाऊस आहे, पण अध्यक्ष महोदय 70% महाराष्ट्रामध्ये अजून पाऊस झालेला नाही। त्यामुळे येणारं वर्ष हे फार अडचणीचं आहे। सरकारने सांगितलं, मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं अल निनो येणार आहे आणि त्यामुळे पाऊस कमी होणार आहे। आता बऱ्याच ठिकाणी पेरणी झाली पण आता परत पाऊस येत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय तिथं अडचणी येत आली। मग येणार कुठून पैसे अध्यक्ष महोदय हे वरचे पैसे देण्याला? त्यामुळे ही जे OTS ची अट आहे की 50,000च्या पुढे 2019चा लाभ घेतलेला शेतकरी जर 50,000च्या पुढे त्याचं कर्ज आणि पेनल्टी असेल आणि त्याला वरचे पैसे भरूनच 50,000चा तिथं लाभ मिळणार असेल तर अध्यक्ष महोदय योग्य नाही। त्यामुळे आमची विनंती आहे सरकारला की 2019 ची अट काढा, 50,000 रुपयाची अट काढा आणि सरसकट 2 लाखापर्यंत अध्यक्ष महोदय तिथं मदत या सगळ्या शेतकऱ्यांना झाली पाहिजे असं आमचं मत आहे। अध्यक्ष महोदय, प्रोत्साहनपर लाभ जे लोक
रेग्युलर आहेत, म्हणजे कोल्हापूरचे असतील, काही कोकणातले असतील आणि काही इतर सांगली आणि त्या भागातले असतील, जे रेग्युलर आहेत, नाही तर फळबागा असणारे शेतकरी, त्या शेतकऱ्यांसाठी या योजनेच्या अंतर्गत अध्यक्ष महोदय फक्त 50,000 रुपये देण्यात आले. अध्यक्ष महोदय, आमची विनंती 50,000 न ठेवता 1 लाखापर्यंत आपला देता येते का याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय करावा. पण अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये सांगत असताना त्यांनी काय अट टाकली बघा अध्यक्ष महोदय. तथापि हा शब्द फार घातक आहे. म्हणजे तथापि अशा पात्र शेतकऱ्यांना सन 2025-26 व सन 2026-27 या आर्थिक वर्षात अल्पमुदत पीक कर्ज घेतले असल्यास अशा कर्जाची देखील विहित मुदतीत परतफेड करणे अनिवार्य आहे. म्हणजे 25-26 मध्ये हे वर्ष जे जूनला संपलं ते, आणि 26-27 मध्ये जे वर्ष अजून संपायचे ते, म्हणजे तुम्ही शेतकऱ्याला सांगता बाबा अजून 1 वर्ष तुला थांबावं लागतंय. मग 1 वर्ष जर तू कर्जबाजारी नाही झाला, तुझं रेग्युलर जर कर्ज असेल तर मग 1 वर्षानंतर आम्ही तुम्हाला ती मदत देणार आहे. म्हणजे अल निनो येणार आहे हे आपणच सांगतोय सरकार म्हणून, आणि दुसऱ्या बाजूला आपण म्हणतोय की नाही तुला रेग्युलर राहावं लागेल मग तुला हा लाभ दिला जाईल. अध्यक्ष महोदय, हे योग्य नाही. अध्यक्ष महोदय, 2017ला जी कर्जमाफी झाली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाली, त्यावेळेस 14 लाख शेतकरी हे रेग्युलर होते. अध्यक्ष महोदय, 2019ला महात्मा फुलेंच्या नावाली जी कर्जमाफी झाली तेव्हा 14.5 लाख शेतकरी हे तिथं रेग्युलर होते. 2022ला सुद्धा जेव्हा रेग्युलर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्जमाफी देण्यात आली तेव्हा 14 लाख अध्यक्ष महोदय तिथं शेतकरी होते. आणि मग आता सरकार काय सांगतं, आता रेग्युलर असणाऱ्या शेतकऱ्याची संख्या 23 लाख. हा कुठून आला अध्यक्ष महोदय आकडा? त्यामुळे ही अट काढली तर कमीत कमी 14 लाख शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय तिथं फायदा होणार आहे. त्यामुळे कृपा करून या अटी ठेवून चालणार नाही असं आमचं सगळ्यांचंच मत आहे. फक्त याच बाजूच्या आमदारांचं मत आहे असं नाही अध्यक्ष महोदय, त्या बाजूच्या आमदारांचं सुद्धा तेच मत आहे. फक्त काही लोक बोलू शकतात, काही लोक बोलता येत नाही. आम्ही आक्रमक भूमिका घेऊ शकतो, पण त्या बाजूच्या जे आमचे आमदार आहेत ते फक्त विनंती करू शकतात. आणि याच्यासाठी अध्यक्ष महोदय आम्ही पंढरपूरला बसलो होतो. पंढरपूरला आम्ही अन्नत्याग आंदोलन केलं. आमच्या अन्नदात्यासाठी 3 दिवस बसलो. महाजन साहेब तिथे आले. महाजन साहेबांनी आमच्या सर्वांसमोर मीडिया समोर मुख्यमंत्री साहेबांची चर्चा केली. आणि मग चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं, चला जेव्हा अधिवेशन चालू होईल त्याच्या आधी, म्हणजे 22 तारखेच्या आधी आपण चर्चा करू, बसूया, सर्व शेतकरी नेत्यांना आपण विश्वासात घेऊ. आणि अध्यक्ष महोदय, फक्त आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांची नावं दिली नाही, आमच्या नेत्यांची नावं नाही दिली, आम्ही शेतकऱ्यांच्या नेत्यांची सुद्धा नावं दिली, आम्ही इतर पक्षांच्या नेत्यांची सुद्धा नावं अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये दिले. मुनगंटीवार साहेबांचं सुद्धा नाव आम्ही त्याच्यामध्ये घेतलं होतं. राजू शेट्टींचं नाव घेतलं होतं. अजित नवलेंचं नाव त्याच्यामध्ये घेतलं होतं. त्याच्याच बरोबर बच्चू कडूंचं नाव घेतलं होतं. नाही, मी माझं पत्र दिलंय भाऊंचं नाव, कारण का आम्ही अनेक वेळा त्यांना महाराष्ट्रातल्या लोकांच्या बाजूने लढताना तिथं बघितलेलं आहे, म्हणून तुमचं अध्यक्ष महोदय यांचं नाव आम्ही तिथं दिलं होतं. आणि या सगळ्यांचं नाव देत असताना त्यात राजकारण होऊ नये अशी आमची भूमिका होती. अध्यक्ष महोदय, 22 जून पर्यंत आम्ही वाट बघितली, आम्हाला कुठं संदेश नाही, मेसेज नाही, काय नाही. आणि मग त्यानंतर आम्ही छत्रपती संभाजीनगरला गेलो. तिथं जाऊन आम्ही रास्ता रोको केला. दुसरी आमच्याकडे कुठला पर्याय नव्हता, कारण का अधिवेशनामध्ये आमचे नेते बोलत होते पण त्यांना उत्तर थातूरमातूर दिलं जात होतं, कुठे कॉन्क्रीट उत्तर दिलं जात नव्हतं. आणि मग तिथं परत एकदा महाजन साहेबांचा फोन आला. त्यांनी विनंती केली. बऱ्याच लोकांना तिथं रस्ता अडवल्यामुळे त्रास होत होता म्हणून लोकांचा विचार केला. आम्ही मान्य केलं. आम्ही मुंबईत आलो. मुख्यमंत्री साहेबांना भेटलो. मुख्यमंत्री साहेब होते, महाजन साहेब होते, इतरही सर्व आमदार होते. मुख्यमंत्री साहेबांची चर्चा होत असताना त्यांनी सांगितलं, म्हणजे त्याच्यात आकड्याची चर्चा झाली. त्यांचे वेगळे आकडे होते, आमचे वेगळे आकडे होते. मग त्यांनी सांगितलं, एक काम करा, परदेशी समिती जी आहे, म्हणजे प्रवीण परदेशींच्या अध्यक्षाखाली ही समिती केली होती, ज्यांनी हा अहवाल अध्यक्ष महोदय तिथं दिला आणि याच्यावर या सरकारने कर्जमाफी दिली. मग अध्यक्ष महोदय आम्ही म्हणलो ठीक आहे, प्रवीण परदेशी साहेबांना आम्ही तिथं जाऊन भेटतो. आणि मग प्रवीण परदेशी साहेबांना आम्ही भेटलो. त्यांना पत्र दिलं की आमचे काही आमदार आपल्याला भेटू इच्छितात आणि आपण त्या बाबतीतली चर्चा करूया. आमच्याकडे जे काही पुरावे, जे आकडे आहेत, आपण ओपन चर्चा करू, मार्ग काढून सरकारने त्या बाबतीतली घोषणा या अधिवेशनामध्ये करावी. आणि मग ती विनंती केल्यानंतर अध्यक्ष महोदय हे मी पत्र आपल्याला दाखवतो. त्यांनी हे पत्र काढलं. आम्हाला सांगितलं अशा पद्धतीची बैठक 8 तारखेला आपण ठेवलेली आहे. आणि मग आम्ही तिथं गेलो.
10:30ची बैठक होती, आम्ही 10लाच गेलो. इतर अधिकारी आले, पण दुर्दैव असं प्रवीण परदेशी साहेब तिथं नाही आले. त्यांना काहीतरी महत्वाचं काम निघालं. आणि मग मला तिथे बसणाऱ्या अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की त्यांना कुणीतरी सांगायला लावलं की ही जी समिती आहे ज्यांनी हा अहवाल त्या ठिकाणी दिलेला आहे, आता ती बरखास्त झाली, आता त्यांच्याकडे भेटून काही फायदा नाही. मग अध्यक्ष महोदय, आम्हाला का सांगितलं त्यांना जाऊन भेटायला? अध्यक्ष महोदय, इथं आम्ही कुठलंही राजकारण न करता प्रामाणिकपणे काय प्रयत्न करतोय की चर्चेतून कुठेतरी या 70% शेतकऱ्यांना तिथं अध्यक्ष महोदय न्याय मिळाला पाहिजे. अध्यक्ष महोदय, त्याच्याच बरोबर आम्हाला हा कागद हाती आला. हा कागद कुठला आहे तर कॅबिनेटमध्ये एक नोट त्या ठिकाणी सर्क्युलेट केली गेली. अध्यक्ष महोदय, जेव्हा हा निर्णय घेतला जात होता तेव्हा सर्व मंत्र्यांना ही नोट दिली गेली होती. त्या नोटवर अध्यक्ष महोदय काय लिहिलंय, परत तथापि, म्हणजे हा शब्दच एकदम डेंजरस आहे आणि भीतीदायक आहे असं आम्हाला वाटायला लागलंय. तथापि सदर योजनेअंतर्गत प्रस्तावित केलेले अपात्रतेचे निकष लागू केल्यामुळे तसेच पात्र शेतकऱ्यांच्या थकीत कर्जावर संबंधित व्यापारी बँकेकडून काही प्रमाणात सूट हेअरकट देण्यात येणारे असल्यामुळे सदर योजनेसाठी त्यापेक्षा कमी प्रमाणात निधी लागण्याची प्राथमिक अंदाज आहे. म्हणजे मुद्दामून या अटी टाकल्यात का? या नोटचा तोच अर्थ निघतो की या अटी मुद्दामून टाकण्यात आल्या ताकी तिथं असणाऱ्या शेतकऱ्यांना